कारण आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले। कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे। जवळपास 934 कोटी रुपयांची ही कर्जमाफी करण्यात आली आहे। 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा होतील। एकनाथ शिंदे यांनी आज या संदर्भात घोषणा केली आहे। सोबत 964 कोटी ती देखील कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली आहे। तो देखील मोठा निर्णय आहे। आज नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या या अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित की जे 50,000 रुपये जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं होतं त्यावेळेस की आम्ही नियमित कर्जफेड करतो तर आमचा थोडाच गुन्हा आहे आणि मग त्यामध्ये आपण त्यांना देखील प्रोत्साहन जे काही लाभ आहे तो देण्याचा निर्णय आपण आल्या सरकारमध्ये घेतला आणि त्याची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे यासाठी आपण त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले। मी संबंधित सर्व जे आपले विभाग आहेत त्यांचे सेक्रेटरी आणि ते सगळे अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी पुन्हा एकदा करतो। डीसीएम साहेबांनी केलेला आहे कारण शेवटी कुठलाही निर्णय जो सरकार घेतं तो त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि तो फायदा जो आहे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। हे जेवढं आपण जलद गतीने हे केलं त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन। आज 6 लाख जवळपास 7 लाख लाभार्थ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,500 कोटी रुपये जमा होतील। टोटल 16 लाख शेतकरी याच्यामध्ये लाभार्थी आहेत आणि त्यातल्या जवळपास 7 लाख लोकांना आपला निर्णय झाल्यानंतर आपण सांगितलं 1 क्लिकमध्ये सगळ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजे। शेवटी सिस्टीम अपडेट करणं अपग्रेड करणं हे तुम्ही लोकांनी केलं आणि त्यामुळे सगळ्याचंच मी पुन्हा अभिनंदन मगाशी केलेलं आहे। आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणून आपण शेतकरी हा केंद्रबिंदू मानून सरकार स्थापन झाल्यानंतर तातडीने आपण अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांच्या दृष्टीने। मग ते त्याच्यामध्ये त्यांच्या वीज पंपाचं युनिट दर कमी करणं असेल, अनेक योजना ज्या आहेत त्यांना प्रशासकीय सुधारित मान्यता देण्याचं असेल, हजारो लाखो हेक्टर जमीन पुन्हा ओलिताखाली आली पाहिजे यासाठी जे प्रकल्प थांबले होते त्यांना देखील आपण मंजुरी देण्याचा विषय असेल, त्याचबरोबर समुद्रात वाहून जाणारं जे वाया जाणारं पाणी त्याचं वळतीकरण करून ते आपल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये पोहोचवण्याचा जो निर्णय आपण एक महत्वाकांक्षी ऐतिहासिक निर्णय जो तोही घेतलेला आपण आणि म्हणून हे सगळे जे काही निर्णय आपण घेतलेत ते आपल्या बळीराजाला जो आपला अन्नदाता आहे त्याला सुखी करण्यासाठी त्याचं जीवन सुसह्य करण्यासाठी तो आत्महत्यापासून परावृत्त झाला पाहिजे यासाठी आपण हे सगळे निर्णय या ठिकाणी घेतोय आणि त्यामुळे त्यातलाच हा अतिशय महत्वाचा निर्णय आज आपण घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळात देखील आपण भूविकास बँकेचे 900 कोटी रुपये जे आहे 964 कोटी ती देखील कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली आहे। तो देखील मोठा निर्णय आहे। शेतकऱ्यांना त्याचं बेनिफिट होणार आहे आणि असे अनेक निर्णय आपण या ठिकाणी घेतोय। त्याची अंमलबजावणी देखील तातडीने होते। पोर्टलवर त्याची 1 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत अपलोड करण्यात आली माहिती आणि तातडीने